नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या कोरेगाव तालुका अध्यक्षपदी घनश्याम शिंदे यांची निवड खासदार शरद पवार यांनी दिले नियुक्तीपत्र। कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी खेड नांदगिरी तालुका कोरेगाव ज्येष्ठ कार्यकर्ते घनश्याम उत्तमराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे। पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांना सातारा दौऱ्यात नियुक्तीपत्र देत शुभेच्छा दिल्या। माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। कोरेगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे दीर्घकाळ सभापती व पद भूषवलेले उत्तमराव शिंदे यांचे चिरंजीव असलेल्या घनश्याम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे। खेड नांदगिरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामकाज केले आहे। माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे। कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले जात असून तालुकाध्यक्षपदी जबाबदारी मोठ्या विश्वासाने घनश्याम शिंदे यांच्यावर सोपवण्यात आले आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढवणार आहे। युवक कार्यकर्त्यांना पक्षाच्या प्रवाहात आणून जातीवादी पक्षांना धडा शिकवण्याचे काम करणार असल्याचे घनश्याम शिंदे यांनी निवडीनंतर स्पष्ट केले। या निवडीबद्दल त्यांचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तानाजीराव मदने, कोरेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष अरुण माने, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, संजय झवर, माजी सदस्य श्रीमंत झांजुर्णे, बाजार समितीचे माजी सभापती प्रतापराव कुमुकले, विद्यमान सभापती ॲडव्होकेट PC भोसले, केसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे, राजूकाका भोसले, युवराज जगदाळे, नाना भिलारे, तुकाराम वाघ, नितीन लवंगारे यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले। कोरेगाव तालुक्यातील विविध मागण्यांसाठी जनता क्रांती दलाचे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन, महिलांची लक्षणीय उपस्थिती, क्रांतिकारकांचा आणि महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात मागासवर्गीय वंचित घटकाला मूलभूत अधिकार, हक्क व न्यायांपासून वंचित ठेवले जात आहे। त्याच्या निषेधार्थ विविध मागण्यांसाठी जनता क्रांती दलाच्या वतीने सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात झाली आहे। जिल्हाध्यक्ष सौ रोहिणी लोहार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून या संदर्भात तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। शिरडोन गावच्या हद्दीतून मागासवर्गीय वस्तीला अर्थात कोडगार वस्तीला लागून अनेकांनी कचरा टाकण्यास सुरुवात केली असून या वस्तीमध्ये लोकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे। प्रशासनाने तात्काळ घाणीचे साम्राज्य दूर करावे अशी मागणी करण्यात आली आहे। वॉटर स्टेशन येथील गोपाळ वस्तीला पिण्याचा पाणी पुरवठा केला जात नाही, अन्य गावाला पाणी दिले जाते, मात्र गोपाळ समाजाला पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे असा आरोप सौ लोहार यांनी केला आहे। आर्वी येथे मातंग समाजासाठी बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात स्वच्छता ठेवली जात नाही। जाणीवपूर्वक गावातील गटारे खुली ठेवण्यात आली असून मातंग समाजाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। आसरे तालुका कोरेगाव येथील गायरान जमीन भूमिहीन व बेघर लोकांना देण्यात यावी। त्याचबरोबर तालुक्यातील गायरान, मुलकीपड, वन विभागाच्या जमिनीवरील घरे कायम करण्याचा निर्णय होऊन सुद्धा ती कायम केली जात नाही, ती तात्काळ कायम करावीत आणि सातबारा कुटुंबाला द्यावा। अण्णाभाऊ साठे, इतर मागास प्रवर्ग, महात्मा फुले आणि संत रोहिदास यांच्या नावाने सुरू असलेल्या आर्थिक विकास महामंडळाकडून मागासवर्गीय लोकांना कर्ज पुरवठा केला जातो, मात्र राष्ट्रीयकृत बँका जाणीवपूर्वक छळवणूक करत असून मागासवर्गीय घटकांना त्रास देत आहेत। याबाबत प्रशासनाने आणि प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सौ लोहार यांनी दिला आहे। या आंदोलनामध्ये विशाल सपकाळ, नितीन वायनडे, विकास सकट, सुरेश भिसे, दीपक दुबळे, महादेव बाबर, पल्लवी परचंडे, आरती सकट, दत्ता केंगारे, महादेव सकट, असलम कागदी, शौकत कुरेशी, सत्यवान कमाने व संतोष कमाने यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खटाव, मान आणि फलटणमध्ये रास्ता रोको, समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी, धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यात खटाव, मान आणि
फलटण तालुक्यात सोमवारी दुपारी 1 वाजता ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पंढरपूर येथील आंदोलनातील सर्व 6 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे। अजूनही राज्य सरकारकडून कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याने राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। खटाव, मान आणि फलटण तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने प्रमुख चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला। यावेळी समाज बांधवांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक बंद राहिली। मोठ्या संख्येने समाज बांधव रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते। धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसह पंढरपूर, लातूर व नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आला। आंदोलनादरम्यान धनगर समाजाकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। कोरेगाव रहमतपूर रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक, सुरली येथील हनुमंत भोसले जागीच ठार, दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी। कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद। कोरेगाव रहमतपूर रस्त्यावर डी.बी. भोसले कॉलेज नजीक असलेल्या श्रीराम भोजनालयासमोर भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने चुकीच्या बाजूने जाऊन समोरील दुचाकीस धडक दिली। या अपघातात हनुमंत उत्तमराव भोसले वय 58 हे जागीच ठार झाले। या अपघातामध्ये दुचाकीस्वार बालाजी रमेश अवघडे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साताऱ्यात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री 8 वाजता अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरली तालुका कोरेगाव येथील हनुमंत उत्तमराव भोसले वय 58 यांनी मित्र विवेक भीमराव जाधव याला कोरेगाव येथून नवीन स्कूटी विकत घ्यायची असल्याने कोरेगाव येथे जाऊया असे गावातील शरद विठ्ठल जाधव यांना दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सांगितले होते। त्यानुसार शरद जाधव हे सुरली येथील एसटी बस थांब्यावर येऊन उभे राहिले होते। हनुमंत उत्तमराव भोसले यांच्या स्प्लेंडर दुचाकीवरून स्वतः भोसले आणि शरद जाधव हे कोरेगावच्या दिशेने यायला निघाले होते। कोरेगाव शहरात डी.बी. भोसले कॉलेजजवळ असलेल्या श्रीराम भोजनालयासमोरून ते जात असताना कोरेगावकडून रहमतपूरच्या दिशेने 4 चाकी वाहन निघाले होते। या वाहनाला ओव्हरटेक करत असलेल्या बालाजी रमेश अवघडे वय 30 वर्ष या दुचाकीस्वाराने भोसले यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचे प्रचंड मोठे नुकसान झाले। अपघातात शरद जाधव यांना किरकोळ मार लागला। त्यांनी तात्काळ 4 चाकी वाहन थांबवून हनुमंत भोसले व बालाजी अवघडे यांना कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात 2:30 वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी नेले। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हनुमंत उत्तमराव भोसले यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले। तसेच बालाजी अवघडे यांची प्रकृती चिंताग्रस्त असल्याने त्याला सातारा येथे उपचारार्थ हलवण्यात आले। या प्रकरणी शरद विठ्ठल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हनुमंत उत्तमराव भोसले यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार बालाजी रमेश अवघडे याच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करत आहेत।